हॅलो मित्रांनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल एक्सप्लोर विथ PR. माझं नाव प्रशांत आणि आज आहे आपला तारकर्लीमधला दुसरा दिवस. एका छानशा बोट राईडनंतर आत्ता आपण आलो आहोत किल्ले सिंधुदुर्ग एक्सप्लोर करायला. जर तुम्ही बोट राईडचा व्हिडिओ नसेल पाहिला तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे, नक्की तो व्हिडिओ पहा. किल्ले सिंधुदुर्ग हा अरबी समुद्रामधला सर्वात मोठा किल्ला आहे, जो की छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला. किल्ल्यावरती पोहोचण्यासाठी तुम्हाला मालवण बीचवरून बोट करावी लागते. किल्ल्याचा संपूर्ण इतिहास जाणून घेण्यासाठी आम्ही गाईड काकांची मदत घेतली. किल्ल्याला देण्यात आलेलं नाव आहे सिंधुदुर्ग आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ला बांधून झाल्यानंतर दिलेलं नावात पूर्ण जिल्हा ओळखला गेला तो हा किल्ल्याच्या नाव. सिंधू म्हणजे समुद्र, दुर्ग म्हणजे किल्ले. आपण किल्ले बघून आलो, बघायला गेलो गडावरचे गड, जमिनीवर पण आणि पाण्यामध्ये बांधलेले किल्ले अशा प्रकारे. पण हा किल्ला राजाने कशासाठी बांधला होता बघा. हा आपण जर बघून आता दक्षिण कोकण किनारपट्टी तर गोवा ही पोर्तुगीजांची राजधानी असलेला भाग आहे. आणि सगळ्यात जास्त जर राहिला असेल तर पोर्तुगीज राहिलं 450 वर्ष गोव्यामध्ये. ब्रिटिश नंतर आधी गेले, सगळ्यात आधी येऊन शेवटला गेले. त्याच्यानंतर वेंगुर्ला डच, म्हणजे इथून 40 किलोमीटर. राजापूर मुंबई इंग्रज. सिद्धीचा जंजिरा तुम्ही बघितला असेल, ऐकलं असेल, असा ते किल्ला आहे तो पूर्ण पाण्यामध्ये. आणि तो जिंकायला नसल्यामुळे त्याची प्रतिकृती उभी केलीच होती त्यांनी. आणि टोटल 720 किलोमीटरची कोकण किनारपट्टी ही आपली सुरक्षित राहावी त्याकरता त्यांनी आपला स्वतःचा एक आरमारी किल्ला उभा केला. आणि त्यांना म्हणतात ना भारतीय आरमाराचे जनक हे छत्रपती शिवाजी महाराज, फादर इंडियन ऑफ नेव्ही. किल्ला बांधायला 84 बंदरामध्ये कुरुटे नावाची ही जागा निवडली होती. 84. आणि हे दगड इथलेच आहे. म्हणजे हे दगड बाहेरून जर आणून बांधला गेला असता त्या दगडावर पण अभ्यास केला गेला. वर्षानुवर्ष अगोदरचा दगड इथलाच फोडून वापरला, म्हणजे वेळ वाचला आणि त्याची लाईफ पण वाढली ना दगडाची. 25 नोव्हेंबर 1664 साली कुर्टे नावाच्या बेटावर छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ला बांधायला सुरुवात केली. आणि हा किल्ला बांधून पूर्ण झाला होता 29 मार्च 1667. कालावधी 2 वर्ष 4 महिने 4 दिवस. एवढ्या कमी वेळामध्ये एवढा मोठा किल्ला त्यांनी कसा बांधला असेल. आणि राजे आग्र्याला गेले होते त्यावेळी. औरंगजेबची भेट पेटाऱ्यामध्ये निघाले ना, तिथे काम चालू होतं किल्ल्यात. आणि त्याच्यात लक्ष दिलं होतं त्यांची आई जिजाऊनी. आणि त्याच वेळी त्यांनी काय केलं होतं की त्या 5000 मावळ्यांचा धाकटा पहारा ठेवून घेतला. कामामध्ये शत्रू जवळ असल्यामुळे अडथळे आणतील किनारपट्टी भागाने इथे 3000 हुशार कारिगरांनी दिवस आणि रात्र काम केलं. आता तुम्हाला ओटी दिसली बघा, भरतीला बोटी इथे लागलेल्या. सकाळी बोटी इथे उतरत होते पर्यटक, पण आता ही ओटी लागली. आणि दिवसाची आणि रात्रीची वेगवेगळी असते. आपल्याला दिवसभर काम करायचं असेल तर करता येणार नाही, ओटीचा वेळ असेल त्याच वेळी. हे किल्ल्याचे किल्लेदार म्हणून गोविंद विश्वनाथ प्रभू यांची नेमणूक करण्यात आली होती. आणि हे किल्ल्याचे स्थापत्यकार होते ना, वास्तुशिल्पकार, ते होते हिरोजी इंदुलकर. इंदुलकरांनी हा बांधलाच होता, पण याच्यानंतर रायगड पण बांधला. रायगडच्या आधी राजधानी राजगड म्हणून होती पुण्यात. सेनापती इथला दौलत खान म्हणून होता, एक तोफखान्याचा इंचार्ज मुस्लिम समाजाचा. राजांच्या काळामध्ये हिंदू मुस्लिम भेदभावच नाही, जाती धर्म त्यांनी बघितला पण. हाताखाली दर्या सारंग महिन्यात मंदारे काम बघायचे. आणि पूर्ण आरमाराचे प्रमुख झाले होते कान्होजी आंग्रे. हा किल्ला बांधण्यात आला तो पैसा कुठला आणला त्यांनी. लोक म्हणतात सुरत लुटली. मुघलांची मोठी व्यापारपेठ होती त्या काळामध्ये, व्यापार चालायची सुरतला त्या काळात. आणि तिथल्या पैशाचे 2 किल्ले बांधले. पहिला बांधला हा आणि दुसरा बांधला आहे. 1 कोटी सोनं होन म्हणजे त्यांची मुद्रा, 3.25 ग्रॅम. आणि किल्ल्याची भिंत ही 3.5 किलोमीटर. आता ही 3.5 किलोमीटरची भिंत उभी मजबूत तर कशामुळे मजबूती आली? सीसा वापरला. सीसा. आणि सीसा बाहेरचं पाणी आत यायला देत नाही, आतलं बाहेर जात नाही पाणी. ती चुना, काळा गूळ, वाळू, सीसा, तेल, उडदाची डाळ म्हणतो ना आपण, भेंड्या असतात बघा चिवट, सर्व मिक्स करायचे आणि जॉईंटला वापरले जाते. आणि दगड पण तो तुम्हाला दिसतो ना, इंटरलॉक सिस्टममध्ये आहे, लगेच बाहेर येणार नाही. ती तुमकडे जरी निघाली नाही लगेच येणार नाही, तो इंटरलॉकमध्ये आहे. हा किल्ला बघितला गेला ना, जसा गडामध्ये रायगड मोठा तसा जलदुर्गामध्ये सर्वात मोठा पाण्यामधला किल्ला आहे. म्हणजे जंजिरा 22 एकरमध्ये आहे. 17.5 एकरमध्ये 1653ला राजांनी जिंकलेला किल्ले विजयी दुर्ग या संदर्भी जिल्ह्यामध्ये.
17.5 एकर आणि 48 एकरमध्ये हा किल्ला बांधलेला आहे. त्याला 3.5 किलोमीटरची भिंत आहे आणि त्या भिंतीला असे 27 बुरुज आहेत बघा. 27 हा बुरुज बघा हाच आहे. बाकीचे इतर बुरुज आहेत ना 26 बुरुज तुम्हाला बाहेरच्या दिशेने दिसतील. बाहेरच्या दिशेने लाट धडकल्यानंतर कशी धडकली अशी की या जॉईंटच्या ज्या भिंती असतात ना ते पूर्ण सुरक्षित राहील आणि त्याच्यावर सैनिक असायचे. ते 27 बुरुजांना आतमध्ये चढण्या उतरण्यासाठी 45 पायऱ्या पण आहेत. पायऱ्या सैनिक चढायचे उतरायचे काय न्यायचं असेल गोळा बारूद वगैरे आहे ते त्याच्यासाठी 45 जिने पण आहे. वॉशरूमची व्यवस्था काही ग्रामीण भागामध्ये आजही नसेल. ती व्यवस्था त्या काळामध्ये केली. म्हणजे 1 आणि 2 नव्हे 40 ठिकाणी भिंतीला असे अटॅच करून ठेवलेले आहेत. रेल्वेत असतात तशी तेवढाच भाग समुद्रात सोडलेला आहे. भिंतीची उंची 30 ते 35 फूटची भिंत आहे. रुंदी जर बघितलं ना 6 ते 8 फूट 8 ते 10 फूट रुंदीच्या पण भिंती आहे. आतला दगड बघा आहे काय आणि काही वापरला पण नाही त्यांनी. पण किल्ल्याच्या बाहेर आपण जे दगड बघतो ना आता पाण्यामध्ये येताना हे दगडी पूर्ण नैसर्गिक दगड आहे आणि ते दगड जर समजा त्यावेळी काढला गेला असता आणि काढायला सांगून जर मोकळी जागा झाली असती ना तर शत्रूच्या मोठ्या बोटी आत आल्या. हे अडथळा म्हणून आहे. आपण आता ज्या बोटीने येतो बघा बोट चालवणारा व्यक्ती असतो ना मागे त्याला माहीत असतात त्या दगड कुठे आहे. हीच बोट नवीन व्यक्तीच्या हातामध्ये दिली तो आतून शकत तर त्यामुळे तो दगड जिथे होता तिथे ठेवला. आता किल्ल्याचा जो भाग आहे ना बघा इथला प्रवेशद्वाराचा रस्ता नागमोडी वळणाचा वळण अशासाठी ठेवण्यात आलं होतं. पूर्वी शत्रू दरवाजा तोडायला हत्तीचा वापर करून आला आणि हत्तीला समोरून आणता येतं. आता तुम्हाला की किती पाणी कमी झालं आणि हत्ती आला जरी असेल आणि तो धावला जरी असेल तर त्याला धावण्याचा वेग कमी करावा लागला. त्याच्यानंतर लाकडाचा होणका वापरायचा. होणका घेऊन धावणारे पण सरळ धावतात. ते पण शक्य झालं नाही. तोफेचा मारा हा जवळून किंवा लांबून जरी केला गेला असेल ना त्या बुरुजामुळे तोफेचा मारा हा दरवाजापर्यंत पोहोचला नाही. पण दरवाजा तोडायला शत्रू जवळ येऊन जर गेले असतील ना भाला कुऱ्हाडी तर साहित्य आणून बघा इथे हे गरम तेल गरम पाणी आहे का वरून त्यांच्या अंगावर टाकलं की ते भाजून मेले असतील. आणि शत्रू जर शिड्या लावून चढत असतील ना ते भिंतीला पण दिलेले आहेत बघा झरोके. इथे तसे नव्हे 3.5 किलोमीटर भिंतीला आहे ते. वरची गॅप दिसते ना तुम्हाला बघा वरून फायरिंग केल्यानंतर शत्रूला लागायची. आणि पूर्वी कसं होतं इंग्रज आले म्हणजे बंदुका आणि धनुष्यबाण वगैरे पण असायचे. आणि वरच्याने फायरिंग केली ना खालच्याला लागायची. खालच्याने फायरिंग केली वरचा दिसणार पण नाही ते दिसतो. त्याला म्हणतात जंग्या. पुढे घ्या उजव्या हाती तलवार नेहमी असायची त्यांच्या आणि उजव्या हाती तलवार असणारा व्यक्ती समोरच्या व्यक्तीला सपासप वार करून मारायचा म्हणजे ही मोकळी जागा आहे. आणि तिकडनं शत्रू जर आला असेल तिकडनं आणि शत्रूने तलवार अशी मारली असेल ना ती धडकली असेल या बुरुजावर किंवा या भिंतीवर आणि ही युद्धकला आहे. आणि ही युद्धकला ओळखली गेली ना गनिमी कावा याला म्हणतात चोरी लावा. अमावस्या असते ना बघा अमावस्याला लवकर बाहेर पडत नाही काळोखामध्ये कारण ते आपण वाईट म्हणतो अमावस्या पण ताज्या अमावस्याला बाहेर पडायचे युद्धाला. काळोख असायचा सैनिक कमी लागतात. किल्ले बांधायला वर्षानुवर्ष लागायचे. पण अगोदरचे जे किल्ले असायचे ना 10व्या 11व्या 12व्या शतकातले किल्ले हे राजे जिंकून घ्यायचे मुघलांकडून आणि जिंकून त्याची डागडूची रिपेरिंग करून आपल्या स्वराज्यात घेतलेले जास्त गुण किल्ले त्यांचे तेच आहेत. आणि बांधायला गेले तर बघायला बांधले ना त्यांनी तर हा बांधला रायगड बांधलाय प्रतापगड. आतले सैनिक युद्धाला बाहेर पडले त्यांना शक्ती स्फूर्ती ताकद मिळावी त्याकरता आपण दक्षिणमुखी हनुमान म्हणजे मारुती पण बघतो दक्षिणमुखी आणि छोटी मूर्ती गणपतीची. त्यावेळी काय मारुती म्हणजे दिंडी दरवाजा सूर्यास्तानंतर वापरण्याकरता मग तो आतमध्ये आला की तो दरवाजा बंद करून आतला आत बाहेरचा बाहेर. आतमध्ये मोकळी जागा दिसते ना आपल्याला तिथे पहारेकरी नेहमी बसून येते ना सुरक्षा प्रवेशद्वाराची त्याला देवड्या म्हणतात. एक असेल देवळी 2 ठिकाणी रिकामी जागा आहे आणि वर नगारा वाजायचा तिथे. म्हणजे आता आपण सायरन वाजलं की कळतं कुठे काय झालंय. म्हणजे आता मागचा सैनिक सावध कसा करायचा तर तो सैनिक वाजवायचा वेगवेगळ्या पद्धतीने. राजा आले शत्रू आले इतर व्यक्ती कोण येत असतील त्या हिशोबाने तिथे नगारखान्याची ती जागा आहे. भरतीला पाणी इथपर्यंत येतं हे बघा
बापरे. पावसाळ्याची अमावस्या पौर्णिमेची भरती इथपर्यंत पाणी येतं आणि तुफानं वगैरे आली तर इथपर्यंत येतं. बापरे. पण गेलेलं आहे पाणी आणि पुढे काय आता सांगताय. चला की गल्लीच आहे बघा तिकडे दिसतो. हा ओंडकाना दरवाजा लावल्यानंतर इकडे टाकायचे. इकडे पण होल आहे. इकडे टाकला ना की मजबूत झालं एकदम. त्याच्यानंतर हे 2 टेके आहेत बघा उभे. किती प्रयत्न झाला असेल तोडला गेला नसेल. तोफा अनेक होते बघा ह्या किल्ल्यामध्ये, पण त्याच्यामध्ये आपल्याला सध्या जी दिसते ना तोफ ती ही बघा आहे. दिसला नाव ऐकलं असेल तुम्ही बघा. तर गावची सीमा असते ना, ते सीमेमध्ये दरीमारी देवीचं मंदिर कशासाठी असायचं? गावामध्ये रोगराईपासून, मुख्य म्हणजे ताप, आणि ते तापाला मारणारी देवी म्हणून ती ओळखली गेली दरीमारी. तिला काही ठिकाणी मरियाई सुद्धा म्हणतात ना, मरी. 1813 तुकाराम यजबा आयरेकर पाटील लिहिलेले आहे. त्यांनी हे मंदिर बांधलेलं आहे. आपण मंदिरात गेल्यानंतर मूर्त्या दिसतात आपल्याला. तर मूर्त्याऐवजी तिथे त्रिशूल दिसतं आपल्याला समोर. ही देवी आहे आदिमातीची सोड जरीमध्ये. बाजूला पादुका आणि शिवलिंग आहे. किल्ल्यामध्ये आता आपल्याला जे पुढे गेलो ना की घरं दिसतील बघा. 16 हिंदू 2 मुस्लिम पण आहे. टोटल 18 कुटुंब आहे आणि त्यांची ही देवी आहे जरीमध्ये. हा किल्ला बांधून झाला आणि राजे आले बघा किल्ला बघायला कसा काय बांधला गेला. आणि बांधून झाल्यानंतर सर्वांना पैसा दिला ना त्यांनी. कामगार जे होते सर्वांना पैसा दिला. पण एक व्यक्ती असे राहिले ना की त्यांनी सांगितलं राजांना की मला पैसा नको, आणि ते म्हणणारे नको हिरोजी इंदुलकर. इंदुलकरांनी राजांना सांगितलं की तुमची एक इथे आठवण असावी, असा हाताचा आणि पायाचा ठसा इथे ठेवा तुम्ही. आणि भले चुन्यामध्ये घेतलेले आहे. आपण नवीन घर बांधतो, गृहप्रवेश करतो, उजव्या हाताची छाप असते त्यांची, तो उजवा हात. आणि घोडीचा किंवा घोड्याचा नेहमी प्रवास केला तो डावा पाय प्रथम पुढे करायचे. तर तो डावा पाय उजवा हात इथे आहे. आणि याच्यानंतर रायगड बांधला तर रायगडला त्यांनी फक्त नाव लिहिण्यापुरती जागा मारली. आणि तो दगड अशा ठिकाणी लागणारा असावा की राजांना सांगितलं तुमची चरण लागणारी पायरीच्या ठिकाणी. तर तिथे 87 ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर नाव आहे. तसं इथे हाताचा आणि पायाचा ठसा त्यांचा तिथे आहे. ती छोटी घुमट दिसली ना काच लावलेली, तिथे तुम्ही जाऊन फोटो काढू शकता त्याचा. आणि खाली तशीच एक घुमट आहे, तिथे पायाचं आहे. महत्त्वाची म्हणजे पिण्यासाठी तर पाहिजे होतं ना पाणी. बरोबर. तर पिण्यासाठी विहिरी आहे तिथे. आणि किल्ला जो बांधला गेला आहे ना, हा किल्ला पण गोड पाण्यामध्येच बांधलेला आहे. आणि ते गोड पाणी म्हणजे पाणी स्टोअर करून ठेवलेलं आहे अशा प्रकारे. हे पावसाचं पाणी स्टोअर करायला 3 तळे आहेत. आणि 3 तळ्यापैकी सर्वात मोठं तळं आहे बघा. आजही रिपेअरिंग वगैरे केली जाते किल्ल्याची म्हणा, मंदिराची म्हणा, घराची म्हणा, ते ह्याच पाण्यामध्ये केली जाते. हा किल्ला बांधला तरी गेला आहे ना, या किल्ल्याच्या संरक्षणार्थ 6 किल्ले आहेत. 6. त्याच्यामध्ये दक्षिणला निवती, आणि निवती किल्ल्यावरून किंवा तिकडे निवती रॉक आहे, तिथून जर समजा एखाद्या वेळी त्यावेळी मशाल पेटवून किंवा गंजी पेटवून इशारा दिला गेला असेल ना रात्रीच्या वेळी, तर इकडे सावध करण्याची एक जागा. म्हणजे ते गरम तेल गरम पाणी हे काही करूनच ठेवलेलं नसायचं, ते संदेशावरती असायचं. आता भगवे झेंडे लागलेला टापू तुम्हाला येताना दिसला असेल मधोमध. भरपूर भगवे झेंडे आहेत. तिथे राजांच्या बोटी उभ्या असायच्या आणि त्याला म्हणतात पद्मकोट. मालवणला आता जिथे राजांचा आता पुतळा उभारला गेला तो राजकोट. त्याच्या पुढे सर्जेकोट, भरतगड, भगवंतगड, हे 6 किल्ले मुख्य किल्ल्याच्या संरक्षणार्थ आहेत. आणि आता पडझड झालेली आहे बघा. छत्रपती शिवाजी महाराजांचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकमेव असं मंदिर, आणि या मंदिराला म्हणतात शिवराजेश्वर मंदिर. आपण समाधी बघायला गेलो रायगड किल्ल्यावर आहे. पुतळे आणि फोटो प्रत्येक ठिकाणी बघून येतात त्यांचे. पण त्यांचं एकमेव असं मंदिर त्यांच्या लहान मुलांनी स्थापन केलेली मूर्ती म्हणजे छत्रपती राजाराम महाराज. 1680ला वारले राजे आणि 1695 साली मूर्ती स्थापन केलेली 2.5 फुटाची. हातात कळा आहे, पायात तोडा आहे, कमरेत चांदीचा पट्टा आहे, डोक्यावरती चंद्राची कोट. पण त्यांना जवळून कोणी बघितलं? मुलांनीच बघितलं. गोल चेहरा आहे मूर्तीचा. आपण आता चेहरे बघतो ना, फोटो बघतो, काल्पनिक आहे. हा चेहरा असायला का मूर्तीचा. त्याच्यावरती हा चांदीचा मुखवटा चढवला गेला. वरचा चिरेटो, धोतर, पोशाख हे त्यांचे वेगवेगळ्या दिवशी बदलतात.
आता आपण तलवार जर बघितली ना तर ब्रिटिशांनी जी नेली ना इंग्लंडला त्याची प्रतिकृती आहे बघा ती जगदंबाची लाल मैदानामध्ये आणि काचेच्या पेटीमध्ये ठेवलेली आपल्याला दिसेल तर त्यांच्या वडिलांनी त्यांना एक भेट म्हणून दिली होती ना वयाच्या 14व्या वर्षी विजापूरमध्ये. आदिलशाहकडे सेनापती होते ना ते. येस. आणि तिथून जी सुरुवात केली तर पहिला किल्ला जिंकला कुठला तोरणा, ती तुळजा बिरंगी म्हणून ओळखली गेली. मंदिराचा गाभारा जुना आहे ना आपला. दणकट आणि ताकद खानपिन तसं होतं. आता खानपिन काय आता आपण सगळं हायब्रिड. एक तर मारुती, त्याच्यानंतर महादेव म्हणजे शंकराची पिंडी, तिसरी भवानी. आता मंदिरामध्ये विहीर दिसते ना बघा, ह्या विहिरीतून पूर्वी भुयारी मार्ग काढण्यात आला. भुयारी मार्ग वापरला गेलाय ना, तो शंकूचा वेढा वगैरे पडला असेल त्यावेळी, म्हणजे रस्ता आली असेल, गोळा बाजू संपला तर आणू शकले असेल. आणि दुसरा म्हणजे दरवर्षी तो पावसा आतमध्ये राहणारे बघा 3-3.5 महिने राहतात आहे लोक. पण जून जुलै आणि जे असतात ना, हे जून आणि जुलै महिना हा एकदम पावसाळ्याचा महिना आणि समुद्र खवळे जातात. ह्याला लोकांना जायचं असेल तर जाता येत नाही. पण त्यावेळी समजा आला गेला असेल आतला मावळा, तो हा रस्ता वापरो. तो 12 फूट उंच आहे आणि 8 फूट उंच आहे. मालवणच्या तिकडे ओझर एक गाव, ओझर. ते ओझर गावी आपण गेलो ना की ब्रह्मानंद स्वामींची एक समाधी पण, आणि समाधीच्याच बाजूला गुहा आहे. ती गुहा तिकडे गेलो की उघडी आहे आणि इकडे ब्रिटिशांनी बंद केलेली जागा. खाली काळी दगडी भिंत लावलेली भिंत आहे. ब्रिटिश रस्ता बंद करून गेला, त्याच्यानंतर कोणी उघडला नाही. आता हे विहिरीचा भाग वेळा हा आता बांधलेला आहे कठडा. हजार नसेल तर 3-5 दूध साखर दही मध. आपण जी विहीर बघितली ही दूध विहीर म्हणून, ती विहीर आहे साखर. त्या विहिरीला साखर म्हणतात. राजांचा वाडा होता. वाड्याचा मुख्य प्रवेशद्वार. तर राजस्थान कर्नाटकमध्ये भव्य बांधले त्या लोकांनी. पैसा होता नको तिथे खर्च केला. पण राजांनी जे काय बांधलेले होते छोटे खाणी, ते ब्रिटिशांनी शिल्लकच ठेवले कुठे. ते नक्षी तरी आपल्याला तेवढी फार बघायला मिळते. आत पण नाही, बाहेरून पण नाही. आतमध्ये तर एकदम क्लिअर दिसते. फोटो काढ. इथे पूर्ण प्रकारे हार्वेस्टिंग आणि ह्याला नॅचरल झालंय. नॅचरल प्युअर म्हणजे एकदम शुद्ध पाणी. गेला का तो? ते पण असेच सामान घेऊन, त्यांची तलवार घेऊन काय ना काय सामान असायचं. म्हणजे ह्या बुरुजाचा वापर कधी केला गेला होता? येणारे शत्रू जे असायचे ना ते समुद्री मार्गाने. तर समुद्री मार्गाने येणारे शत्रू दक्षिण जर बघितली, गोवा इकडे आला, मुंबई आपल्या मागे, अरब सागर आहे ना. आता ही भिंत तुम्हाला पूर्ण सरळ बांधलेली दिसते बघा. ही दिशा आहे पूर्व. आपल्या मागे दक्षिण दिशा बघा कशी नागमोडी गेली. काय तुम्हाला काय बघायचं त्यांचं? लाटांचा वेगाने मारा बसते त्यावर धडकते आणि ती लाट धडकल्यानंतर फुटते पण तिकडे. चलो आता ती लोक गेली ना त्या बीचवर, तिला राणीची वेळा म्हणतो. एक टाइमपास करण्याची जागा आहे ती बीच, राण्यांसाठी जे राहिले नाही ते. पण तारा राणी इथे वास्तव्याला असल्यामुळे त्या बीचवर फिरायला गेली नाही. त्या जागेला राणीची वेळा म्हणतो. ती मुलं जात आहेत, भगवा झेंडा लागलाय ना काळ्या दगडावर. तो दगड नव्हे, त्या काळातली चून खडी आहे. म्हणजे दगडी चुना, काळा गूळ, वाळू, सीसा हे सर्व मिक्स करून तिथे ते शिल्लक ठेवलेलं आहे. हे रेन वॉटर हार्वेस्टिंग बघा. आपण तळा बघून आलो, तिथे पाणी होतं, याच्यात पाणी नाहीच आहे. विहिरी जवळ पडलं ना. बरोबर. सर्व पाणी गेलं तिथे. आणि हा दगडी भाग बघा, ह्याला इंग्लिशमध्ये सॉल्ट म्हणतात इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये गारगोटी
हिंदीमध्ये याला चकमक म्हणतात. हा मालून तर तारकर्ली बीच आहे तो 4 किलोमीटर तारकर्लीच्या देवबाग पुढे. तिकडे मग भोगवे आणि निवती हे किल्ल्याचं भूमिपूजन तिथे झालं आहे. 2-3 घरं दिसत आहेत ना, 4 घरं ते बघा. धोंडा म्हणून जागा आहे, मोरियाचा धोंडा. म्हणजे तिथे भूमिपूजन कशासाठी केलं तर पूर्वीचे ब्राह्मण म्हणतात समुद्र ओलांडत नव्हते, बरोबर, बंदी असायची. त्यामुळे राजांनी या किल्ल्याचा भूमिपूजन स्थानिक ब्राह्मणाला घेऊनच केलं आहे. तर मोरिया म्हणजे गणपती, धोंडा म्हणजे दगड आहे. सूर्य आणि चंद्र कोरलेला आहे, खाली शिवलिंग आणि गणपती ठेवलेला आहे. त्या समोरच्या ह्याच्यात तिथे तिथे ते 2-3 घरं आहेत. मंदिर आहे का तिथे? तिथे भगवा झेंडा लागलेला दिसतो बघा मधल्या. आणि तिथे दर दिवशी पूजा होते. आणि दरवर्षीची जी 25 नोव्हेंबर तारीख येते, पहिला मान त्या जागेला शासकीय पूजा तिथे होते. आणि त्याच्यानंतर इथे जे काही कार्यक्रम असतील ते. आठ हात, बरोबर. आता ही तुम्हाला मी सांगितली चतुर्भुज म्हणजे 4 हात आहे. एका हातीत कशी तलवार आहे, परळ आहे, त्रिशूल आहे, तलवार आहे, अशी 4 हात 4 वस्तू आहेत. तर ह्या देवीची दरदिवशी पूजा होते. आणि पाषाणी मूर्ती आहे बघा. तुम्हाला काळ्या दगडाच्या मूर्त्या अगोदर जर बघायच्या असतील ना जुन्या, ते अशा प्रकारे काळ्या दगडाच्या असतात आणि एका दगडामध्ये ठेवलेल्या आहेत. बरोबर. हाताच्या मूर्त्या व्हाईट कलरच्या असतात, व्हाईट असतात राजस्थान पद्धती. गाईड काकांनी सांगितल्याप्रमाणे हा आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या डाव्या पायाचा आणि उजव्या हाताचा ठसा. हा आहे किल्ल्याचा नगारखाना. येथील सैनिक वेगवेगळ्या पद्धतीने नगारा वाजवून पूर्ण किल्ल्याला सावध करत असे. सो गाईज, हा होता सिंधुदुर्ग किल्ला आणि त्याचा संपूर्ण इतिहास. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. स्टे ट्यून माय यूट्यूब चॅनल फॉर मोर सच कंटेंट. थँक्यू गाईज.